विद्युत जामवालचा हॉलिवूड डेब्यू स्ट्रीट फायटर लाईव्ह ॲक्शन चित्रपटात दलसिमची भूमिका साकारणार। रामायण चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी देओल हनुमानच्या भूमिकेत फक्त 15 मिनिटं, दुसऱ्या भागात मोठा स्क्रीन टाइम। F1 द मूव्हीच्या शूटसाठी आयफोन आणि सोनी कॅमेऱ्यांचा खास कस्टम वापर, हाय स्पीड रेसिंगसाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा भन्नाट प्रयोग। स्टंटमॅन SM राजू यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारची मोठी मदत, 700 स्टंट वर्कर्ससाठी विमा संरक्षणाची व्यवस्था। योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक अजयला सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्याने प्रदर्शन अडकलं असून निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। आई बनल्यानंतर कियारा अडवाणीने डॉन 3 मधून एक्झिट घेतली असून तिच्या जागी कृती सेननची वर्णी लागली आहे। डॉन 3 साठी खलनायकाच्या भूमिकेत अद्याप अभिनेता ठरलेला नसून विक्रांत मेस्सी नंतर आदित्य रॉय कपूर आणि विजय देवरकोंडाचे नाव चर्चेत आहे। राकेश रोशन रुग्णालयात दाखल, मुलगी सुनैना रोशनने दिला आरोग्याचा अपडेट। त्यामुळे कुटुंबामध्ये चिंतेची लहर पसरली आहे। दक्षिणेचे स्टार विजय देवरकोंडा किंगडम सिनेमाच्या रिलीजच्या अगोदर डेंग्यूने ग्रासून रुग्णालयात दाखल झाले असून ते काही दिवसात डिस्चार्ज होण्याच्या अंदाजात आहे। मुलीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांनी पॅपराझींना मिठाई वाटत फोटो न काढण्याची विनंती करत फक्त आशीर्वाद मागितले।